न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और ज्युनियर कॉलेज सोलापूर। नव्या दिल्लीतून एक फार वाईट बातमी समोर आली आहे। गुजरातच्या सुरत शहरात एक अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे। एका बापाने रात्रीच्या अंधारात आपल्याच मुलीसोबत जे काही केलं ते ऐकून कोणाचंही मन हेलावून जाईल। या कृत्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती, पण समाजात आपली बदनामी होईल या भीतीने त्या बापाने पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याने स्वतःच्या शर्टचा फास बनवून हे टोकाचं पाऊल उचललं। या प्रकरणात पोलिसांनी एका 45 वर्षीय हिराच्या कामगारीला त्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती। ही घटना घडल्यानंतर काही तासातच त्याने पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या केली। आलोक कुमार यांनी सांगितलं की आरोपीने त्याचा शर्ट काढला आणि वॉशरूमच्या व्हेंटिलेशन ग्रिलला बांधून स्वतःला संपवलं। ही घटना संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा तो लघवी करण्यासाठी वॉशरूम मध्ये गेला होता। या व्यक्तीला 3 मुली आणि एक मुलगा आहे। त्याच्या 2 मुली विवाहित आहेत, तर 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि मुलगा त्याच्यासोबत राहत होते। काही वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं। तक्रारीनुसार ही धक्कादायक घटना सोमवारी पहाटे 5 वाजता घडली। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। जेव्हा पीडित मुलगी आणि तिचा लहान भाऊ त्यांच्या खोलीत झोपले होते, त्यावेळी आरोपी त्यांच्या खोलीत गेला आणि त्याने कथितरित्या आपल्या मुलीवर बलात्कार केला। त्यानंतर पीडितेने तिची मोठी बहिणीला याबद्दल सांगितलं आणि मग सोमवारी रात्री उशिरा वरच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली। सुरुवातीच्या तपासात आणि साक्षीदारांच्या जबाबावरून हे स्पष्ट झालं की मुलीवर तिच्याच बापाने अत्याचार केला होता। या आधारावर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि अटकेची प्रक्रिया सुरू केली, पण त्याआधीच बापाने स्वतःला संपवलं। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, असं वाटतंय की त्याने गुन्हेगारी भावनेतून हे पाऊल उचललं। कदाचित त्याला समाजात आणि त्याच्या मुलांना तोंड देण्याची हिंमत नव्हती आणि यामागे दुसरं काही कारण आहे का याचाही तपास करत आहोत। ही आत्महत्या पोलीस कोठडीत झाली असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला जाईल। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या NHRC मार्गदर्शक तत्वांचंही पालन केलं जात आहे। मृतदेह SMI MER हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला, जिथे कोठडीतील मृत्यूच्या नियमांनुसार शवविच्छेदन करण्यात आलं। या घटनेमुळे पोलीस कोठडीतील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। पोलिसांनी आता या गोष्टीचा तपास सुरू केला आहे की कोठडीत असताना कोणती निष्काळजीपणा झाला, ज्यामुळे आरोपीला हे पाऊल उचलण्याची संधी मिळाली। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।